हा माझा पहिला प्रश्न आहे। वतनाची जमीन कशाला म्हणतात? ही जमीन पार्थ पवारला कशी देऊ शकतात? पार्थ पवारच्या कंपनीला कसं देऊ शकतात? तुम्ही फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतात, सर्वसामान्य माणसाला दिलेली असलेली ही जमीन असेल तर ती एखाद्या महारवतनाच्याच माणसाला मिळाली पाहिजे। आणि म्हणून आता ज्यांनी कोणी बॉन्ड दिले होते त्या काळात त्यांचे सगळे वंशज इथं आलेले, त्यांचे नातू असेल, मुलगा असेल, हे आलेले आहेत। यांचं बेसिक ऑब्जेक्शन आहे, सरकारला हे ऐकावं लागेल। मग कलेक्टर कसं म्हणतात की जमीन आमच्या ताब्यात आहे? मग तुम्ही 1800 कोटीची जमीन तर 300 कोटी व्हॅल्युएशन कुठून काढलं? मग तुम्ही मुद्रांक शुल्क का नाही भरलं? आणि कोणता नियम पार्थ पवारांनी पाळला हे पार्थ पवारांनी सांगावं। या सगळ्या विषयाचा खुलासा पार्थ पवारांनी करावा। अर्थमंत्र्यांचा पुत्र आहेत, उपमुख्यमंत्र्यांचे ते पुत्र आहेत, तुम्ही पुढची मागणी काय करणार आहात? हे पहा, कोणाचा पुत्र असला म्हणून नियम कायदे राज्य काही त्यांच्या नावावर, अजितदादाच्या नावावर महाराष्ट्र राज्याचं PR कार्ड नाही केलेलं। कुठेही यावं कोणतंही यावं। पार्थ पवार जर राज्याच्या अर्थमंत्र्याचा पुत्र असेल असावा, त्याच्याविषयी काय प्रश्न? त्यांनी संपत्ती कमावी त्याच्याविषयी काय ऑब्जेक्शन असायचं का? कारण मराठी माणसांना अशा कंपन्या स्थापन कराव्या याच्याविषयी काय ऑब्जेक्शन असायचं का? पण नियम कायदे डावलून मग पार्थ पवाराला जे नियम लागू ते लोकांनी, अजितदादांचा मुलगा महार हडोळ्याची जमीन घेण्याचा प्रयत्न करतायत। एकीकडं अशा पद्धतीनं हा महाराष्ट्राचं एक लूट मार करण्याचा एक प्रकार या महाराष्ट्रात चालू आहे। पुण्यात तर तो सगळ्यात मोठ्या प्रमाणावर चालू आहे। आणि म्हणून जी पुण्याची कोरेगाव सारख्या भागात असलेली शहरातली मुख्य एरियातली जमीन, 40 एकर जमीन, महार हडोळ्याची जमीन, जी एका उद्दिष्टासाठी राखीव असताना ती जमीन एखादी कंपनी घेती काय? मग अजितदादांच्या मुलाची कंपनी 2 दिवसात ठराव मंजूर काय करते? आणि 2 दिवसात जी कंपनी ठराव मंजूर करते तिला 2 दिवसात सरकार जमीन काय अलर्ट करतं? दुसरी गोष्ट, कलेक्टर सांगतात ही जमीन आमचीच आहे, परंतु एकीकडे सरकारने ही जमीन या संस्थेला अलर्ट केल्याची सुद्धा माहिती आहे। आणि म्हणून बरं, हे झाला एक प्रकार, अलॉट केली। नंतर त्याचं व्हॅल्युएशन काय? व्हॅल्युएशन पुण्यातलं जर 40 एकर जमीन कोरेगाव पार्क सारख्या भागातली असेल तर त्याचं व्हॅल्युएशन मिनिमम 1800 कोटी येतं। मिनिमम, मॅक्झिमम ते 2500 3000 कोटी पण 1800 कोटी। मग यांनी किती व्हॅल्युएशन दाखवलं? 300 कोटी। आणि रजिस्ट्री किती रुपयात झाली? 500 रुपयाच्या बॉन्डवर। आम्हाला सांगा की समजा महार हडोळ्याची जमीन जरी घेता आली तरी रेडी रेकनर रेट लावावा लागतो। यांनी जर जमीन केली तर त्याला 75% नजराना भरावा लागतो। पण हे सगळं प्रकरण गोंधळाचं आहे, भ्रष्टाचाराचं आहे, गैरव्यवहाराचं आहे। आणि सत्ताधारी परवाच्या दिवशी अजितदादा बोलले शेतकऱ्यांना तुम्हाला सगळं फुकट लागतं, फुकट लागतं, फुकट लागतं। तुम्हाला का फुकट लागतं? 1800ची जमीन 300 कोटीत का लागते? मुद्रांक शुल्क तुम्हाला का माफ करावा लागतो? शेतकऱ्याच्या 1,00,000-1.5 लाखासाठी तुम्ही फुकट लागतं म्हणता आणि तुम्ही 1800 कोटीची सगळ्यात महत्त्वाचं कोणतीही जागा भूसंपादन झालेली रेअर केस असते जी वापस देणं, परत देणं।